एवढा असून सुद्धा तो भजन कसा करूचा तर माका शिकवता म्हटल्यानंतर मी आता जीव देऊ गेलो होते बाहेर. मी आता टेरेसवर गेलो होते त्या बिल्डिंगच्या. 4-5 जणांनी धरल्याने बुवा जाऊन दे त्याचं म्हणतात मनार घेऊ नको त्याका ऊत येईल. म्हणजे का आम्ही काय भटियानी खेळक माका हल्ल्याने काय होय या कोकण महोत्सवात. आता आपण डॉक्टर खेळू तो आपलं घरी काहीतरी पेज करून खाशी डबल ग्रॅज्युएटच म्हणून. हो डबल ग्रॅज्युएट होतो. मी शाळेतच नाही गेलेलो. मी 4थीत 4-5 वेळा नापास झालो. केस येतील केस जातील भोग सरल सुख असं काय माका बोलाक नाही. तो टाकल्यावर माझं नशीबच फुटक्या हो. काय त्या परमेश्वराच्या मनात इलानी ह्या असा जनावर घडवला की वर शाप ताळपाट करून टाकणार माझा. अगदी कंटाळू इलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले माझे सगळे बुवा माझी कळ काढूचे असत तेव्हा माझ्या टाकल्यावरच चढतो. मग मरतो घसरान खाली पडा तो आणि बिन फुटून मरतो. मग त्या माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण. बुवा तुम्हीच ना म्हणजे काय माझी अवस्था असा की बघा. बोलले पण जबरदस्त. म्हणजे नाथपुळा गणपतीपुळा त्याच्यातनं जर काय थोडासा बोलले तर फटाकला माका. त्याचा प्रत्युत्तर करूनच मी गजर चालू करणार. पण कसो विषय माका कोणाचा उदार ठेवूची सवय नाही. त्यामुळे भागवूनच जाणार 100%. फक्त या ठिकाणी सन्माननीय संतोष सापळे बुवा यांचा वाढदिवस आहे. बार दिने आए बार दिने गाए. शुभेच्छा बुवा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. जर आवाजाचा बघाव साफ येत नाही म्हणतो पोरस. अतिशय म्हणजे जबरदस्त आज काळाची गरज आहे सांगण्याची. आणि ते तुम्ही
रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर सांगितलं आणि बोललात की रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या आधी काय बोलायचं असतं. बुवा एवढं मीही बोलू शकलो असते, पण अगोदरच सूचना केली गेली की बुवा या टायमिंगमध्ये तुम्ही काय ते सादरीकरण करा आणि गजरा तारखात असते तर मी काय एवढं बोलू शकलो नसतं. पण म्हटलं आज करता अखिलेश बोलू दे आणि घामाघूम झालं शिया तुका मुद्दाम विचारले त्यामुळे तुका जोर येलो. म्हणजे जसं कॉलेजच्या पोरांक ऊत इलो ना तसं तुका आता स्टेजवर होत इलो मी बोलल्यामुळे. जर बोललं नसतं ना तुका की तुका घाम बिम फुटलो की काय तू जोर केलं नसतंस बुवा. त्याका पुजारी बुवा म्हणतात आणि त्या पद्धतीतच तुका बरोबर तुमचा असा झाला बुवा. आज इतकी वर्ष भजन करून म्हणजे बरीच वर्ष झाली असतील. माझे शेलटकर या ठिकाणी त्यांकाही माहिती असतात, तुम्ही भांडूपचे भजन रसिकात तुमकाही माहिती असतात. एवढं असून सुद्धा तो भजन कसा करूचा तर माका शिकवता म्हटल्यानंतर मी आता जीव देऊ गेलो होते बाहेर. मी आता टेरेसवर गेलो होते त्या बिल्डिंगच्या. 4-5 जणांनी धरल्याने बुवा जाऊन दे त्याचं म्हणतात मनार घेऊ नको त्याका ऊत इलो असं म्हणजे ते मनात लागले. बुवा विषय काय असता तो 8 रागात पहिलं काय तर प्रार्थना म्हटलंच बुवा. 8 रागात मन नाही तर 12 रागात मन. प्रार्थना ही बुवा प्रार्थनाच असतं बरोबर ना. मग ते मी 8 रागात म्हटलेली आहे म्हणजे का आम्ही काय भटियानी खेळक मका हल्ल्याने काय आहे या कोकण महोत्सवात आता आपण डॉक्टर खेळू. हा कमाल रे बाबा. त्या प्रेमान बोलते तुका तू दोन की पेटाक लागशी. हो पेटलंच तर मग असं भजनी बुवाने केलं पाहिजे. म्हणजे बाकीचे सगळे खुळे ह्यो आता शानो झालो जन्मा केलो बाकीच्याने बंधनाची वाट लाव. अरे बुवांचं चुकतं ह्या मान्य करते. काही बुवा चुकून एकामेकाबरोबर असं भांडतात, पण त्याच्यात दुसरी बाजू एक सांगते बुवा काही मंडळ सुद्धा जबाबदार असतं का या गोष्टीसाठी. अशी समजा सूचना केल्यानंतर बुवांची काय हिंमत लागली भांडायची बरोबर ना. काही मंडळ सुद्धा जबाबदार असतात. त्यामुळे तू नुसतं बुवांक चांगली असं होईल तेव्हा भजन सर म्हणजे तू सुधारणा करू केलं त्यांना सांगतं कामा बिमा काय करू नको. तुमचं कामा करू नको घरी बसा. म्हणजे खुळावलोस तू. म्हणजे जे चांगल्या नोकऱ्यांकात त्यांना घरी राहून ते करते काय रे खाती काय. तो आपलं घरी काहीतरी पेज करून खाशी. डबल ग्रॅज्युएटच म्हणून. हो डबल ग्रॅज्युएट होतो आणि मी शाळेतच नाही गेलेलो. मी 4थीत 4-5 वेळा नापास झालो. तसो माका सांगतात मी म्हणतात टकुलू. अरे तू टकुलू म्हणशील या मका बुवा माहित होतं म्हणून पहिले म्युझिक मारलंय बुवा म्हणून. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या संसाराला घर तुला केस येतील केस जातील भोग सरल सुख शॉर्टकट मध्ये उडवीच जागा सांगायचं तर भावना त्यांना पोचले की आपण थांबाया. कारण गुगल पे वगैरे तेचोच सगळ्यांना माहिती आहे. मी केलंय कारण मला हो मी 800 वरच आहे अजून. तो 1600 वर जाऊन पोचलो. पैशाचं उगीच केलं. या ठिकाणी संतोष सापळे बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. या ठिकाणी भालचंद्र पटवर्धन बडजी काका इंदळे तालुका देवगड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुमार क्षितिज राणे
पक्वाज वाजवतो ना, त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी बुवा तसं काय मका बोला की नाही, तो टाकल्यावर माझं नशीबच फुटते आहो. काय त्या परमेश्वराच्या मनात दिल्याने ह्या असा जनावर घडवला की वर शाप तळपाट करून टाकला माझा. अगदी कंटाळू इलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले माझे सगळे बुवा माझी कळ काढूचे असत तेव्हा माझ्या टाकल्यावरच चढतो. मग मरतच घचरान खाली पडा तो आणि बिन फुटून मरतो. मग त्या टाकल्यावर चढतानाच विचार करा ना बुवा, आपल्या कोकणात किंवा इकडे मुंबई शहरात किती बुवा आहेत बुवा, तरी सुद्धा या कोकण महोत्सवात बुवा माझा विचार गेलो बघा बुवा. कारण एका लहान पोरग्यान, एवढ्याशा लहान पोरग्यान संपूर्ण महाराष्ट्रात बुवा भेट लावला. त्यांनी काही एक करूक नाही होता. माझ्या पप्पानी गणपती आणला, गणपती, आणि पुऱ्या महाराष्ट्रात बुवा भेट लावला. माझ्या पप्पानी गणपती आणला, माझ्या पप्पानी गणपती आणला, शंकरानी पार्वती कोकणी महोत्सवाचा टाकला आणला. अखिलेश आणि टकलेशची जोडी लय भारी गमती. अखिलेश आणि टकलेशची जोडी लय भारी गमती. लोक दुखू बघतात चांगला, भजनी बुवांचा सामना. या ठिकाणी सन्माननीय संतोष राणे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. या ठिकाणी भजन प्रेमी नंदू या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं आभार मानतो. बुवा खरोखरच ही भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आहे बुवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण. या कोकणात
बुवा तुम्हीच ना, म्हणजे काय माझी अवस्था असाच की बघा मी कर्मात गेले म्हटलं तर एका सांगोल कोण बुवा कोण तू, म्हणजे ही परिस्थितीच्या जनावरच असा घडवलेला. पाकवाजवादक किरण चव्हाण यांच्याकडून दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अखिलेश पार्टे बुवा 100 रुपये माझ्याकडे जागा अडवशाल तेव्हा मध्ये येईल थोडे जागा अडावा व 100 रुपये मिळतील. या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत ते पत्रकार सन्माननीय किशोर रावडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आहात म्हणून आम्ही इकडे आहे. देणारा साईराम त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. व मगाशी बोलले खरोखरच उद्या माझी राजापूर अचानकपणे लोकराजा सुधीरजी कलिंगण यांच्यासाठी फक्त एक ध्रुवपद. अचानकपणे आजाराचा काळ कसा रे आला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला.
घर घर में है एक ही नाम गूंजेगा। घर घर में है एक ही नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम। यांच्यासाठी अखिलेश फाळके बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार देतो.
अटल बिहारी मैदान शोभले, अटल बिहारी मैदान शोभले, कोकण खात्याने हरली भूतदान, ज्यावेळी मी भांडूपमध्ये बुवा स्टेशनला उतरलो त्यावेळी खरोखरच मला दीपक चव्हाण बुवांची आठवण झाली, कारण खूप गाड्या बुवा या भांडूप नगरीमध्ये केल्या आणि त्यांच्या सामानाशिवाय बुवा मी त्यांचं सामान घेऊनच बुवा बारी करायचो. मी घरनं फोन केल्यानंतर बुवा सांगायचे आणि बुवा परत सामान बारी संपल्यानंतर त्यांच्या घरी जाईपर्यंत बुवा ते जागे असायचे आणि गेल्या गेल्या विचारायचे बुवा व्यवस्थित झालं ना, असे बुवा होऊन गेले. बुवा खरोखरच अल्पावधीमध्ये आपल्याला सोडून गेले. आज बुवा स्टेशनला उतरल्या उतरल्या बुवांची आठवण झाली. मुंबईचे या रक्षण करण्या, मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती शहीद जवान तुम्हाला
हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला